नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5 ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या वसंत गोरखनाथ सातपुते या 40 वर्षीय व्यक्तीच्या प्रकरणाचा नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 1 छडा लावलाय. पोलिसांच्या तपासात वसंत सातपुते यांची हत्या केल्याचं समोर आलं असून या प्रकरणात एका महिलेसह 4 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. वसंत सातपुते हे स्वराज्यनगर पाथर्डी फाटा परिसरात राहत होते. ते 5 ऑगस्ट 2026 पासून बेपत्ता असताना त्यांच्या नातेवाईकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1 कडून सुरू होता. तपासादरम्यान पोलीस हवालदार नाझीम खान पठाण आणि पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. बेपत्ता वसंत सातपुते यांचा घातपात झाल्याची आणि यात महिला हसीना शेख व साहिल शहा यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांचं पथक तातडीनं संशयितांचा शोध घेण्यासाठी रवाना झालं. पोलिसांनी सीबीएस परिसरात शोध घेतला असताना संशयित महिला हसीना हबीब शेख, साहिल रफिक शहा, मोईन मुख्तार शहा आणि सरफराज अब्रार सय्यद यांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी चौकशी केली असता या प्रकरणामागील धक्कादायक माहिती समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांच्या माहितीनुसार वसंत सातपुते यांचा हसीना शेख हिच्याशी असलेल्या संबंधांमुळे हसीना आणि साहिल शहा यांच्यात अडथळा निर्माण होत होता. या कारणातून वसंत सातपुते यांचा काटा काढण्याचा कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. 6 ऑगस्टच्या रात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास साहिल शहा याच्या राहत्या घरी वसंत सातपुते यांची हत्या करण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यानंतर मृतदेह गोणीत भरून मोईन शहा आणि सरफराज सय्यद यांच्या मदतीनं इर्टिगा वाहनातून कसारा घाटाच्या दिशेनं नेण्यात आला. कसारा घाटातील जंगल परिसरात मृतदेह फेकून दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि पोलीस उपनिरीक्षक रमेश शेख यांच्या पथकानं कसारा घाट परिसरात जाऊन शोध मोहीम राबवली. घनदाट जंगल परिसरात शोध घेत असताना पोलिसांना गोणीत भरलेला मृतदेह आढळलाय. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट करतायत. या कारवाईमुळे 5 ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या वसंत सातपुते यांच्या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात छडा लागलाय. पोलिसांनी गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि चौकशीच्या आधारे संशयितांपर्यंत पोहोचत या हत्येचं गूढ उकलल्याचं समोर आलंय. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमेश शेख, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, नाझीम खान पठाण, मुख्तार शेख यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकानं केली. या प्रकरणात नेमका कट कसा रचण्यात आला, हत्येमागील कारण काय होतं, आरोपींची भूमिका काय होती आणि या हत्येमागे आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करतायत. त्यामुळे पुढील तपासात या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. संविधान न्यूज, नाशिक.